केंद्र सरकारच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकारने रद्द केलेल्या शासन निर्णयाची माहिती आम्हाला दिलेली आहे, मात्र त्रिभाषा सूत्र कायम राहणार असून त्रिभाषा सूत्रामध्ये कोणत्या भाषा शिकवायचा हा राज्याचा निर्णय आहे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय। भाषा कोणत्या शिकवायचा या संदर्भातला तो राज्य सरकारचा निर्णय असेल। भाषेबाबत केंद्र सरकारची बळजबरी नाही, मात्र 3 भाषा माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिकवायच्या आहेत हे कायम आहे। त्यामुळे 6वी किंवा 7वी इयत्तेमध्ये विद्यार्थी आपणास पुढे शिकायची भाषा निवडू शकतात। केंद्राच्या निर्णयानुसार 3 पैकी 2 भाषा भारतीय असाव्यात इतकीच राष्ट्रीय धोरणाची अपेक्षा आहे। त्यामध्ये या 2 भाषा कोणत्या असाव्यात हा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारचा आहे असं आता केंद्राने स्पष्ट केलंय। तर केंद्र सरकारच्या वतीने या सगळ्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र सरकारने रद्द केलेल्या शासन निर्णयाची माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे, मात्र त्रिभाषा सूत्र कायम राहील आणि त्या सूत्रामध्ये कोणत्या भाषा असाव्यात याचा सर्वस्वी निर्णय हा राज्य सरकारचा असेल असंही आता केंद्राच्या मार्फत स्पष्ट करण्यात आलेलं आहे। अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलेलं होतं। त्रिभाषा सूत्र हे भविष्यामध्ये राज्य सरकार आणि आपल्या धोरणामध्ये राबवलं जाईलच असं त्यांनी सांगितलेलं होतं। त्यानंतर आता ही एक महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। भाषा कोणत्या शिकवायच्या तो सर्वस्वी राज्य सरकारचा निर्णय असेल आणि त्याचे संपूर्ण जबाबदारी आणि अधिकार हे राज्य सरकारला असतील असं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय। अधिकची माहिती जाणून घ्या तर रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, महाराष्ट्र सरकारने रद्द केलेल्या आता शासन निर्णयाची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर केंद्राने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्याने नेमकं काय म्हटलं या सगळ्या संदर्भात? केंद्राने भूमिका स्पष्ट केलेली आहे की राज्याला हे अधिकार असणार आहे की कोणती भाषा शिकवण्याच्या संदर्भामध्ये बंधन असणार आहे, सक्ती असणार आहे। परंतु केंद्राचं कोणतीही जबरदस्ती नाही, बळजबरी नाही हे स्पष्ट केलेलं आहे की 2 भाषा ज्या आहेत त्या शिकवणं ह्या गरजेच्या आहेत। 2 भारतीय भाषा असावेत आणि तिसरी भाषा जी आहे, तिसरी लँग्वेज जी आहे ती कोणती असावी ते सुद्धा निवडण्याचे अधिकार जे आहेत ते राज्याचे आहेत। मात्र भाषा जी असणार आहे तो कायदा किंवा तो नियम जो आहे तो कायम राहणार आहे, परंतु फक्त हे ठरवायचं आहे की भाषा कोणत्या असाव्या। मात्र या संदर्भामध्ये सक्ती सुद्धा करण्यात आलेली नाहीये। 8व्या वर्षापर्यंत मातृभाषा शिकवणं गरजेचं आहे। 3 टप्पे पाडलेले आहेत। एक 8व्या वर्षापर्यंत मातृभाषा शिकवणं गरजेचं आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये जी आहे ती दुसरी एक भाषा भारतीय भाषा शिकणं गरजेचं आहे। ती भारतीय भाषा कोणती असावी, ती संस्कृत असू शकते, ती हिंदी असू शकते किंवा इतर कोणतीही भाषा असू शकते। आणि तिसरी भाषा जी आहे ती सुद्धा कोणती असावी हे ठरवलं जाणार आहे। परंतु वयाचे टप्पे म्हणजे की साधारणतः 14व्या वर्षापर्यंत एखाद्या विद्यार्थ्याला 3 भाषा बोलता याव्यात, लिहिता याव्यात, तरी हा नियम जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे मुलांमध्ये भाषेच्या विषयी आवड निर्माण होईल आणि त्याचबरोबर याचा उपयोग जो आहे तो पुढे करिअरमध्ये करता येईल आणि रोजगाराच्या याच्यामध्ये सुद्धा करता येऊ शकतो। आणि म्हणूनच भाषा जी आहे ती सक्ती करण्यात आलेली आहे, परंतु कोणती भाषा निवडावी हे मात्र राज्याकडे अधिकार दिलेले आहेत। अगदी, आणि त्या संदर्भात आता महाराष्ट्र सरकार त्या 2 कोणत्या भाषा निवडतं त्या संदर्भातला काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।